शकत नाही. म्हणून चंदन संतांच्या उपमेला कमी पडला. त्याच्यापेक्षा चढता दृष्टांत साधूच्या उपमेसाठी तुकाराम महाराज देतात. कोणता देतात? त्याचं पुढचं उदाहरण तुकाराम महाराज देतात. परिसा नाही ना कोणी अंग परिसा नाही ना कोणी अंग परिसा नाही ना कोणी अंग परिसा नाही ना चंदनाचे हात पायही चंदन साधूच्या उपमेला कोणता दिला? परिसाचा. तुम्हाला समजतंय का? अभंग अभंग समजला पाहिजे. त्याच्या दृष्टांताकडे लक्ष द्या, सिद्धांताकडे लक्ष द्या. जशी शाळेत शिकवलं जातं ना त्याच पद्धतीने संतांची भूमिका आहे. अभंग निरूपण हे याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. हा काळ आपण असा सारावा, पण आपला काळ वेगळा सारला. काळ सारावा मोबाईल द्वारा, प्रदक्षिणा टीव्हीच्या. तसं नाही. तर उपमा दृष्टांत तौलन एक दुसरा दिला. कोणता दिलेला आहे? परिसाचा. आता परीस कोणाकोणाला माहिती आहे? परीस नवीन तुम्हाला माहिती आहे का दीदी? तुम्हाला माहिती नाही. परीस पूर्वी पोथ्या वाचल्या जायच्या. त्या पोथ्यांमध्ये दृष्टांत निघायचे, काही परिसाचा महिमा निघायचा. आळंदी क्षेत्रामध्ये परिसा भागवत होऊन गेले. त्यांच्याजवळ परीस होता. परिसाचं काय आहे लक्षण? सोन्याला लावला तर लोखंड होतं. लोखंडाला लावला लोखंडाला लावला परीस तर त्याचं काय होतं? सोनं होतं. असा परीस जर कुठे मिळाला तर कुठेच लावायचा नाही, डायरेक्ट रेल्वे पट्टाला लावा. पुरा भारत सोन्याचा. तर परीस हा परीस आहे धातू केले सोने. हा परिसाचा गुण आहे. परीस धातूला लावला तर त्याचं सोनं करतो. मग तसे असतात सज्जन. तुकाराम महाराज सांगतात सज्जन कसे असतात? परिसासारखे असतात. परीस धातूला स्पर्श केला का लोखंडाचं हिनकस असणारा लोखंड त्याचं सोनं करतो. तसे सज्जन माणसाचं सोनं करतात. आपण सारिखे करीत तात्काळ आपण सारिखे करीत तात्काळ आपण सारिखे करती तात्काळ आपण सारिखे करती तात्काळ आपणा सारिखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लागे आपण करेन करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लागे आपण सारिखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लागे आपण सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपणासारखे करीती तत्काळ. कुणाला केलं का? मग कुणाला अनुभव आहे का की परीस लावला लोखंडाला सोनं झालं? तर या पुराणामध्ये कथा आहे. तो परीस आता मृत्यूलोकात मिळणं दुर्मिळ आहे. परिसा भागवताला रुक्मिणी मातेने स्वतः दिला होता आणि संतांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. नामदेव महाराजांनी तो परीस फेकून दिला. तो भाग वेगळा.
तर परीस जसं सोनं करतो हिनकस धातूत, तसं महात्म्याच्या सानिध्यात आपण गेलात किती मलिन जीवन असू द्या ते जीवनाचं सोनं होतं. महाराष्ट्रामध्ये ज्वलंत उदाहरण आहे. काही अट्टल दारू पिणारे वारकरी झाले, कीर्तन निरूपण करायला लागले, भजन म्हणायला लागले, त्यांचं जीवन दिव्य झालं. ते जाऊ द्या, पूजून उदाहरण पहा. वाल्मिक ऋषी होऊन गेले, अगोदर ते वाल्ह्या कोडी होते, संपूर्ण सर्वांना माहिती आहे. त्यांनी केलेलं पाप तुम्ही कीर्तनातून ऐकलेलं आहे. तेव्हा मी तिथं होतो असं मला सांगायचं नाही. तुम्ही ऐकून ऐकून तुमचं ते पाठ झालेलं आहे. मग एवढं मोठं पाप वाल्ह्या कोडी पाप राशी, नारदजींची भेट झाली. परिणाम काय झाला? केलं रामायण रामाधे, हो केलं रामायण रामाधे, हो केलं रामायण रामाधे, केलं रामायण रामाधे. गोरियाची किती वाढली गहन, केलं रामायण रामाधे, केलं रामायण रामाधे. गोरियाची किती लागले गहन, केलं रामायण रामाधे, केलं रामायण रामाधे. असली साधूची भेट होणं महत्वाचं आहे. नारदजींची भेट झाली. एवढा पाप्यातला पापी माणूस रामायण सारखं आद्य वाङ्मय निर्माण केलं. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. किती विशेष आहे. पण खऱ्या साधूची भेट झाली पाहिजे. मग आपण तर काहीच नाही, आपण तर असे काही मारलेलं नाही, कोणाचा खून केला नाही, दरोडा केला नाही, काही. आपलं तर एकदम सामान्य पाप आहे. पण चांगला साधू आपल्याला मिळत नाही. दर्शन महात्म्याचं होणं महत्वाचं आहे. म्हणून तो परिस्पर्श होतो, सोनं होतं. तसं साधू सामान्यातल्या सामान्य जीवाला स्पर्श झाला त्याचं सोनं होतं. म्हणून साम्य आहे साधूमध्ये आणि परिसामध्ये. मग पण साधू आणि परिसामध्ये परत कमीपणा परिसाचा आहे. काय कमी पडतो साधूच्या उपमेला, सज्जनाच्या उपमेला परिस? तर संतांची ही भूमिका आहे. यारे यारे लहान तोरी अति भलते नारी नर कुणी या. समजा आपल्या घरामध्ये कानबाई आहे, तर रोट कोणली बी खाता येतं का? नाही खाता येत. साखरचे उच्च ताट भरलेलं आहे, कोणालाही खाता येतं का? नाही. धल्ला मरानंतर दबाव व्हानंतर ते उजाय पाडतं. त्या दल्लाने पुरुषले सुद्धा दकू देतच नाही पाहू देत ना. आणि मग ते भाऊबंद किती उजाय खावानं ते पण राहत. हा संकुचित भाव आहे. सर्वांना तिथं अधिकार नाही. पण संतांचं कुणी या सरे ऐसे येथे नाही कदा काढी, पुढती वाटी कवडी घ्यावे ऐसे संतांचं वाङ्मय घ्या, कुणालाही मज्जाव नाही. सर्वांसाठी कुणी या. स्त्रिया वैश्या तथा शूद्रा तेपी अंती परांगतीम. मग अशी दिव्यता संतांजवळ आहे, ती परिसाजवळ नाही. परिस धातूला लोखंडाला सोनं करतो, विणाला लावला तर नाही होणार, खापराला लावला तर नाही होणार, कापडाला लावला तर नाही होणार. मग परिसामध्ये आपपर भाव आहे, जसा आपला संकुचित भाव. आपला आपले या बागीना असले जाऊ द्या. आपपर भाव जसा असतो त्या पद्धतीने परिसात आपपर भाव आहे. म्हणून परिस हा संतांच्या उपमेला कमी पडला. विठ्ठल 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 तुकोबार आहे त्याच्यापेक्षा चढता दृष्टांत देतात अभंगाचं दुसरं चरण. दीपानाई पाठी पोटी अंधकार, दीपानाई पाठी पोटी अंधकार, दीपानाई पाठी पोटी अंधकार, दीपानाई पाठी पोटी अंधकार. दीपानाई पाठी अंधकार, दीपानाई पाठी पोटी
सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड ओ सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड नाही पाठी पोटी अवघो नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पोटी पाठी अंधकार दिवानाई बाणे बोले अंधकार दिवानाई बाणे पोटे अंधकार दिवानाई बाणी पोटे अंधकार दिवानाई बाणे पाठी अंधकार रे राम पहिल्या चरणात दोन गोड फार सुंदर दोन दृष्टांत दिले. कुठला कुठला? चंदन आणि परीस. आता दुसऱ्या चरणात पुन्हा संतांचा विशेष रूपाने परिचय व्हावा, संतांची लक्षणं आपल्याला समजावीत म्हणून दुसऱ्या चरणातला पहिला दृष्टांत दिला कुठला? दिव्याचा. कसे असतात सज्जन, कसे असतात साधू, तुकोबाराय कसे असतात? तर तुकाराम महाराज सांगतात दिव्यासारखे असतात साधू. साधू तुम्हाला पाहायचा ना, मग दिवा पहा. दिव्यासारखा साधू असतो. हो. दिवा काय करतो? तर दिवा आपल्याला ज्ञान करून देतो. एखाद्या घरामध्ये एखादी वस्तू आहे आणि त्या घरात अंधार आहे, तर आपल्याला दिवा लावल्याशिवाय तिथली वस्तू दिसणार नाही. दीपे दिशे पाहता आपुली वस्तू तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. संत आपल्या जीवनातलं आपल्याला ज्ञान करून देतात. जसा दिवा प्रकाश करतो, ज्ञान करून देतो, तसे संत ज्ञान करून देतात. किंबहुना संतांनी ज्ञानासाठी समाजासाठी काय काय केलं? अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाटी तैसे संत जगी. क्रिया करू क्रिया गविती अंगी बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. तैसे संत जगी क्रिया करून द्यावी. त्यांचे क्रियात्मक आपल्याला ज्ञान करून देतात, जसं दिवा ज्ञान करून देतो. मग दिवा आणि साधू सारखे असतात, परंतु दिव्यामध्ये बी दोष आहे. आता अलीकडे जर संतांनी जे आपल्याला ज्ञान करून दिलं, ज्ञान करून देणारी बरीचशी मंडळी आहे, त्याच्यात दिवा आहे, महात्म्य आहे, आपले गुरुजी आहे, पंथे हाती धरली पाटी. पण आता जर आपण महाराष्ट्रात म्हणा का कुठेही म्हणा, शिक्षणाचा जर विचार केला तर शिक्षण ही पद्धत फार खाली आलेली आहे. शिकवण्याची पद्धत आहे, जी गुरु परंपरा होती ती तितकी पॉवरफुल आता राहिलेली नाही. पूर्वी विद्यार्थी शाळेत गेला म्हणजे त्याला शिक्षकाने काहीही शिक्षा केली तरी घरच्यांचं काही हरकत नसायची, म्हणून तो काय व्हायचा? पक्का व्हायचा. पूर्वी शिक्षण तरी कसं होतं? ती पावकी होती. आता पावकी नेमकेवाले किती आहेत बरं इथं महात्मे, का घेत बडा करुणा. पावकी आम्हाला शाळेत पावकी, नेमकी, आउटकी असं शिकले होते तुम्ही. असं कोण आहे का? वरबोट करा बरं. कोणी सरी घेत बेटा? कोणालाच नव्हती. तुम्हाला होती? तुम्ही का पण सांगा, मी विचारणार नाही. आता यांना काही समजणार नाही नवीन यांना. पूर्वी पत्राचा आशय कसा असायचा? पत्रलेखन, निबंध लेखन, आपल्या प्रज्ञेतून ते सिद्धांत काढायचे आणि ते लिहायचे. केवढा निकष होता बुद्धीला. आता असं गणित जे व्यवहारातही कामाचं नाही. एक साधिक वाय बरोबर झेड काय त्याच्यात? दुकानमध्ये जर काही टमाटा लेवायला झालं त्याही गणित कसं आहे? एक निम्मे निम्मे, दोन निम्मे एक, तीन निम्मे दीड, चार निम्मे दोन, पाच निम्मे अडीच, सहा निम्मे, अशा पद्धतीने होते. निम्मे म्हणजे अर्धा. आणि पौन की होती? एक पौन पौन, बे पौन दीड.
आउटकी होती. आउटकी म्हणजे 3.5. 1 आउट आउट बे आउट 7. कबीर महाराज उल्लेख केला ना, आउट हात का मानव देह श्री राम ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. किती अचूक गणित आहे की प्रत्येकाचा देह हा 3.5 हाताचा आहे, पण हात आपला आपला. याचा आणि याचा पण 3.5 हाताचा आहे, पण त्याच्याच हाताचा. आपलं माप तिथं लावायचं नाही. ज्याचा त्याचा 3.5 हाताचाच आपला देह आहे. इतकं सुंदर गणित पूर्वी. आता विद्यार्थ्यांचं तर गणितही गेलं, त्यांचा खाऊही गेला. काय पूर्वीचा खाऊ होता. आता प्रत्येक माता मावल्यांना विनंती आहे की आपल्या बाळांना असे लहान बालकांना कुरकुरे खाऊ घालू, तो कुरकुरूच करी. कुरकुरे नका खाऊ घालू, त्याच्यात प्लास्टिक आहे. परत त्याला शिक्षण द्या चांगल्या पद्धतीचं. घरातही त्याला संस्कार दिले पाहिजे. काही घरात जर कीर्तनकार आले तर असे बालक मस्त नमस्कार करतात. बाबा कधी आलात? बाबा आता झालो. कुठून आलात? सुराईहून. अरे फार लांबून आले आपण. प्रवास कसा झाला? चांगला झाला बाबा. बरं बरं. आता कीर्तन करणार तुम्ही? हो हो त्याच्यासाठी झालोय. सुंदर असे प्रश्न विचारतात मुलं. समजायचे गाव घर सुशील आहे. नाही ते तो सांगतो नाही पडाव. पड पाय पडले. पड पड तू चॉकलेटचं. नाही पडाव. अरे पाय रे पाय पड रे बाबांना पाय पड. नाही पडाव. अरे पडणार आहे पडणार. नाही पडाव राहणार. हो बाबरे का नका जाऊ त्याच्याला. तुम्हाला टिकून दिली तो मला बी टिकाडी जाऊ दे. नाही महाराज तो प्रेममा बोलत नाही. हो बापरे प्रेममा काय? प्रेममा पुढे शिंगाडी टाकी त्यानं काय. म्हणून बाला नाम सुखबोध आहे. बालाला लहानपणीच शिक्षण दिलं गेलं पाहिजे. नाही तो नमस्कार करत मग त्याचा बाप त्याला बळजबरी धरतो. बाबांना पाय पाड. गुच्ची धरतो ना सुद्धा दाबतो त्याला पायाला. तसं दाबलं माझ्या पायावर. कीर्तन वगैरे झालं. पाकिट वगैरे काय असेल नेहमीप्रमाणेचा रिवाज घेतला. निघालो. पायात बूट घातलं. घरी गेल्यानंतर बूटच निघेले. तर बूट का निघत नाही? तर त्याचं जे मुंडकं दाबलं होतं त्याचं नाकातलं फेकॉल पायाला इतकं घट्ट लागलं की बूट निघेले. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. आपली परंपरा आपली संस्कृती निम्मी आपण घरात शिकवली पाहिजे. घरात पण ते धडे दिले गेले पाहिजे. पूर्वी ती मुसळ जर आपण आणली, आता ती मुसळ पण राहिली नाही. ती मुसळ कोटायचं मुसळ होतं ना. माझ्या आजीने मला जवळच्या घरातून मुसळ आणायला सांगितलं. म्हणजे मुसई लई रे दाढ वगैरे खांडायचं. तर उखई बी घे मुसई बी घ्या. आता माता माऊलींकडून उचलली बी जाणार नाही. आता मिक्सर आहे. 90च्या स्पीडमध्ये पडतं. एक म्हणे महाराज अहो ऐकच नाही हो. आता मिक्सर इथलं फास्ट पहिला त्या मना तो खाई राहणार. तो काय धीरे चाली का? पूर्वी जात्याचं जेवण होतं. अडवार जातं फिरायचं. शीत प्रक्रिया होती. घाण्याचं तेल होतं. आता 90 स्पीडમાં डबल फिल्टर. कोणी सांगतो मी डबल फिल्टर? डॉक्टर बी सांगतात हे तेल खारे शेंगदाण्याचं तेल होतं. कसे मजबूत माणसं होते. चल मर्दाने सीना ताने सर्व मजबूती आपणच ती घालवली. चुलीचं जेवण होतं. आता फास्ट गॅस लावला म्हणजे 90 स्पीडमध्ये पाणी गरम होतं. परत आपली भाकरी बी फास्ट. सर्वच फास्ट. चपाती फास्ट. मिक्सर फास्ट. मुलं फास्ट. तुम्ही फास्ट. फास्ट कसं मी आता मी तिकडनं येत असताना रेल्वेनं फाटक बंद होईना मग उभं राहावं ना. अहो आरसा वाकडा करून खालती घुसरा. 2 मिनिटं थांबायला काय हरकत होती. मग तुन्हा दोष नाही भाऊ. तू मिक्सरनं तिकं खाई गेले. भाकरी व्हायची ते पायर आहे भाकर रगडून तवा हळूच तापायचा. काय खमम भाकरीचा वास यायचा. गल्लीतून भाकरीचा वास भाकर टाकायला नाही वास वाटे. आता भाकर शिलगी राहण्याची वाटत. ती गॅस फास्ट होती करपते. भाकरी करत असताना तिला हाताने अशी केली जात नव्हती. अशी हातावर भाकर व्हायची. आता आहे का आजी कोणाला हातावर भाकर करता येते? आपले गोटवाले आजी फक्त करून दाखवेल. बाकी नातले जमाव नाही. त्या पीठला फार रगडावं लागतं बरं. रगडून ते पीठ हातावर व्हायचे. ती भाकरीचा आवाज काय यायचा? विठ्ठल 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 विठ्ठल. भाकर करताना विठ्ठल विठ्ठल व्हायचं. खाणारा बी विठ्ठल विठ्ठल. गाणारा बी विठ्ठल विठ्ठल. घर बी विठ्ठल विठ्ठल. गली बी विठ्ठल. गाव बी विठ्ठल विठ्ठल. देश बी विठ्ठल विठ्ठल.
आता ती भाकरी अशी होत नाही, ती अशी होते. तिचा आवाज कसा येतो? नाही, धपड धपड नाही येत. व्यवस्थित ऐका. सत्यानाश 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 सत्यानाश. राहणार ना सत्यानाश, खाणार ना सत्यानाश, घर ना सत्यानाश. हे संस्कार होते, त्या दृष्टीने जा. संतांनी आपल्याला जसं देवा ज्ञान करून देतो, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून देतो. आता आपली भाषा ये मराठीची नगरी, हा ज्ञानोबरायांनी केलेले प्रतिज्ञा. ब्रह्मविद्येचा सुकाडू करी वाचा ज्ञानेश्वरी. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 20 नाही, 25 नाही, किती आहेत? 56 भाषेचा केला असे गौरव. भवार नवीन नाव उभार केली. 56 भाषा आहे. आपलं गुरुजीसले आपले मराठी सुधरत नाही. दगारे गेल्यारे आमले ते पगार भेटत, तुमचं पहा शेवटच मराठी. परत काही शिकलेले माणसं, परवा मी एका सभेमध्ये त्याचं ऐकलं, म्हणे, ओ भाऊ रायटिंग मा लिखली जात रे. अरे रायटिंग सांग नाही, ते लिखाणं सांग. लेडीज बाया आता बसा म्हणे. लेडीज बाया, लेडीज म्हणणं ते बाया म्हणे. कुठलं शिक्षण आहे नेमकं? आता बाई इंग्रजी भाषा किती दलिंदर आहे, आपली मराठी किती समृद्ध भाषा आहे. इंग्रजीमध्ये काकाला काय म्हणतात ग दीदी? अंकल. हा बरं. मामाले मग कितलं बिनबोडणं कार्यक्रम. मामा आणि काका मग कितला फरक आहे? शेकाने फरक. अहो माय ना भाऊ तथा बाप ना भाऊ, आणि दोन्ही जर अंकल लागतील तर नातं कसं? मामा तो मामा, काका तो काका. पण या भाषेजवळ समृद्धी नाही, ती दलिंदर भाषा आहे. CAT कॅट. कॅट म्हणजे बोका. कॅट म्हणजे मांजर. अजून इंग्रजी भाषा मग बोक्याना तपास नाही. नुसती मांजरच शिकाडले आजपर्यंत. सांगा बरं इंग्रजी मग बोक्याला काय म्हणतात? कॅटाड्या.